आज सकाळी लाडला भाई यावर जे काल उद्धव ठाकरेंनी आठवण करून दिली त्याच्यावरच आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊतने लाडली बहीण असताना तुम्ही लाडली बहिणी बरोबर लाडला भाई ची काळजी तुम्ही का घेत नाही, हेच उद्धव ठाकरेची रीग ओढलेली आहे। आता हे दोघही आपल्या स्वतःच्या लाडल्या भाईची किती काळजी घेतात हे महाराष्ट्राने फार चांगल्या पद्धतीने पाहिलंय। उद्धव ठाकरेचा कुठला लाडला भाई त्यांच्या जवळ आहे, कुठला लाडला भाई मातोश्रीवर पाय ठेवू शकतो, आत येऊ शकतो, याबद्दल उद्धव ठाकरेंनी स्वतः सांगितलं पाहिजे। प्रॉपर्टीच्या वादामुळे उद्धव ठाकरेंचा स्वतःचा भाऊ आणि त्यांचे संबंध किती चांगले आहेत हे महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने माहिती आहे। आणि स्वतःचा चुलत भाऊ राजसाहेब ठाकरे ज्यांनी नेहमीच उद्धवजींसाठी एक पाऊल मागे घेतलेला आहे। उद्धवजी आज जे पक्ष प्रमुख म्हणून फिरतात त्याचा प्रस्ताव पण राजसाहेब ठाकरेंनीच मांडलेला होता महाबळेश्वरला। उद्धव ठाकरे आजारी होते, लीलावतीला घ्यायला हेच राजसाहेब ठाकरे गेलेले आणि त्याच राजसाहेब ठाकरेंना हल्ली झालेल्या षण्मुखानंद मेळाव्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि मोदीजींना बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी कुठल्या पद्धतीने ह्या उद्धव ठाकरेंनी हिणवलं होतं हे दुसऱ्यांच्या लाडल्या भाईंबद्दल चिंता करतात, तुम्ही स्वतःच्या लाडल्या भाऊला कसल्या पद्धतीने हिणवतात हे महाराष्ट्राने पाहिलंय। म्हणे बिनशर्त पाठिंबा दिला आणि मोठा हसून दाखवत होता। आता बिनशर्त बोलत असताना तुमच्या स्टेजवर मागे गुदगुदला आले येऊन हसणारा मुलगा बँड्रामध्ये कोणाकोणाला बिन पॅन्ट पाठिंबा देतो ह्याची पण थोडी माहिती मग महाराष्ट्राला द्या ना। सगळ्यांचे बिन शर्टची चिंता करता तर तुमच्याही मुलाला सांगा संध्याकाळी 7च्या नंतर येऊन बँड्रामध्ये बिन पॅन्ट पाठिंबा द्यायचं बंद कर, मग कळेल बिन शर्ट काय असतं। म्हणून दुसऱ्या जणांच्या भावांच्या बद्दल अधिकार मागण्या अगोदर संजय राजाराम राऊतला सांगीन, तू तुझ्या जसा भावाच्या नावाने खिचडी घोटाळे करतोस, खिचडीचे पैसे त्यांच्या अकाउंट मध्ये टाकतोस, तेवढी काळजी दुसऱ्यांचे भाऊ नाही घेत बाबा। आम्हाला महाराष्ट्रातल्या तरुणांच्या 2 हाताला प्रामाणिक काम द्यायचंय जेणेकरून उद्या त्यांना अटक व्हायला लागणार नाही तुझ्या लहान भावासारखं। म्हणून दुसऱ्यांवर आरोप करण्या अगोदर स्वतःच्या बुडाखाली काय आग लागली ते बघा आणि मग बडबडत बसा।